3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, हायकोर्टाचे आदेश पाहायला मिळतात। कारवाईबाबत वस्तुस्थिती कळवा असे आदेश देखील हायकोर्टाने दिलेले आहेत। हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश पाहायला मिळतात। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवं असं देखील कोर्टाने सांगितलं। 3 वाजेपर्यंत रिकाम करा, त्याचा अहवाल सादर करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून काम करू असं देखील हायकोर्टाने खडसावले। मराठा आंदोलकांबाबत आज पुन्हा सुनावणी झाली। तर हायकोर्टात ही सुनावणी पार पडली। दुपारी 4 पर्यंत रस्ते मोकळे करण्याबाबत हायकोर्टाने वेळ दिला होता, मात्र आता 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं हायकोर्टाने सांगितलंय। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, हायकोर्टाचा नवीन आदेश पाहायला मिळतो। मराठा आंदोलनाविरोधातील याचिकांवर सध्या सुनावणी सुरू आहे। या सुनावणीमध्ये मुंबई हायकोर्टाने 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश दिलेले आहेत। कारवाईबाबत वस्तुस्थिती कळवा असं देखील हायकोर्टाने सांगितले। हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश पाहायला मिळतात। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवं, 3 वाजेपर्यंत रिकाम करा, त्याचा अहवाल सादर करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून काम करू असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडले जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? नक्कीच मेघना, आपण बघतोय की काल या संदर्भात सुनावणी पार पडली होती। त्याचवेळी खरं तर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांचं हॉलिडे बेंच बसलेलं होतं। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हे सगळं अनधिकृतपणे चाललंय, अत्यंत वाईट पद्धतीने चाललंय। या सगळ्यामुळे जी महाराष्ट्राची राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई, ती थांबलेली आहे तुमच्या या सगळ्यामुळे, आणि हे नाही चालणार अशा पद्धतीने वागणं असं सांगितलेलं होतं। तुम्ही सगळं खाली करा, 4 वाजेपर्यंत आजूबाजूचा परिसर रिकामा करा असं सांगितलं होतं। त्यानंतर नोटीस देखील बजवायला सांगितली होती पोलिसांनी, त्यानुसार नोटीस देखील बजवली आणि आता पुन्हा बघितलं तर आता पुन्हा सुनावणी झालेली आहे। आणि ही सुनावणी जी आहे ती मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि त्याचबरोबर आरती साठे यांच्या समोर झालेली आहे। आणि यामध्ये विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं सतीश माने शिंदेना उभं करण्यात आलेलं आहे, जे अत्यंत सिनियर ऍडव्होकेट आहेत, अत्यंत नावाजलेलं नाव आहे सतीश माने शिंदेचं। आणि त्यांना उभं केलं, त्यांनी सांगितलं की आम्ही माफी मागतो या सगळ्या संदर्भात, जे आमच्याकडनं काही झालं किंवा आमच्यातले जे काही लोक आहेत त्यांनी अशा पद्धतीने वर्तणूक केली तर आम्ही माफी मागतो। एकंदरीतच भाग्यश्री, जर आपण पाहिलं तर 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यानंतर नक्कीच मेघना, आणि त्यानंतर जर आपण बघितलं मेघना तर न्यायमूर्तींनी सरळ सांगितलं की तुम्हाला परमिशन दिलेली नव्हती, जर तुम्हाला परमिशन दिलेली नव्हती तर हे अनधिकृत आहे, हे अत्यंत शॉकिंग आहे आणि 3 वाजेपर्यंत तुम्ही सगळी मुंबई खाली करायची, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आम्ही काम करू अशी तुमची इच्छा आहे का, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील न्यायमूर्तींनी केलेलं पाहिलं। निश्चित धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।